नमस्कार, मी मनीषा. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बघा मी काय बनवत आहे, भरलेलं वांगं. त्याच्यासाठी ही वांगी मी अशी उभी चिरून घेतलेली, 4 खापा केलेल्या, अशा पूर्ण नाही मोकळ्या केलेल्या, फक्त वरतून 4 भाग केलेले आहेत. त्याच्यासाठी वाटण्यासाठी बघा मी खोबरं, कोथिंबीर, एक छोटा टोमॅटो, लसूण, थोडंसं आलं. आता हे सगळं मी वाटून घेणार आणि मग फोडणीची तयारी करू. मग मी सांगते तुम्हाला पुढे. बघा आता हे मिक्सरचे भांडं घेतले, त्यात मी टाकते खोबरं. बघा या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकते खोबरं आणि लसूण. हे पहिले आपण थोडं वाटून घेऊया आणि नंतर बाकीचं टाकूया. आता बघा हे मी थोडंसं वाटून घेतलं आहे. आता त्यामध्ये टाकून हे थोडंसं आलं, हा टोमॅटो आणि कोथिंबीर. आता हे आपण बारीक वाटण करून घेऊया. बघा आता मी मसाला छान बारीक वाटून घेतला आहे. इथे वांगी आहे, इथे सुके मसाले आहे. आता आपण ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे. एका शिट्टीमध्ये भाजी छान शिजते. मसाला चांगला परतून त्याच्यात वांगी टाकायची, भाजी छान होते. आता मी गॅस पेटवला आहे. बघा गॅस चालू केला आहे. त्यावर मी ही कढई ठेवलेली आहे, सॉरी कुकर ठेवलेला आहे. आता कुकर गरम झाला की आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया. बघा आता कुकर गरम झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया. आणि मी आता ह्याच्यामध्ये 3 पळ्या तेल टाकले. मसाला वांग्याला किंवा भरलेल्या वांग्याला थोडं तेल जास्त टाकायचं. आता तेल बघा छान तापलं आहे. त्यामध्ये आपण पहिले टाकूया थोडेसे जिरे फोडणीला आणि तेलाचे वांगे. बघा आता ही मी तेलात वांगी परतून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण टाकूया सुके मसाले. आधी सुके मसाले टाकले की वांग्याला तेल चांगलं सुटतं किंवा तर्री चांगली येते. हळद टाकली, धना पावडर टाकली, कांदा लसूण मसाला टाकला, मिरची पावडर टाकते 1.5 चमचा आणि मीठ. मीठ टाकले. आता हे आपण चांगलं परतून घेऊया. आता बघा हे छान परतले गेले. आता ह्यात आपण वाटलेला मसाला टाकूया. हे जे बारीक केलेलं वाटण आहे हे टाकूया आणि हे सगळं एकत्र एकजीव करून घेऊया. हे बघा मी हे मस्त परतलं आहे. कसं दिसतंय बघा. हे असं छान परतून घेतले. बघा मसाला किती छान परतलाय. हे असंच परतून घ्यायचं 1-5 मिनिटं.
आता वांगे किती छान परतले गेले, त्याला तेल सुटलंय. आता आपण यात टाकूया शेंगदाण्याचं कूट. आता तेही परतून घेऊ आणि मग आपल्याला लागेल तेवढं याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. मी खूप घट्ट भाजी करणार नाही आहे, थोडीशी लपलपीतच करणार आहे. तुम्हाला लागेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी पाणी घालू शकता. बघा आता वांगी छान परतले गेली आहेत. आता आपण त्यात पाणी टाकूया. हे जे आहे मसाल्याच्या भांड्यातलंच पाणी आहे, तेच आपण यात टाकूया. भाजी आपण हलवून घेऊया. आणखीन थोडंसं पाणी टाकूया. मी अजून थोडंसं यात पाणी टाकते, शिजण्यासाठी लागेल. आणि आता आपण कुकरला झाकण लावून एक शिट्टी करून घेऊ. वांग एका शिट्टीत शिजतं, त्याला वेळ लागत नाही. बघा आता कुकरची शिट्टी एक झालेली आहे. आता आपण नंतर बघूया. बघा आता आपण कुकर उघडून बघूया कशी झाली भाजी, नक्की सांगा. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. कशी झाली भाजी सांगा हा बरं का. आता आपली भाजी तयार झाली आहे. आता मी इथे प्लेटमध्ये सर्व केलेली. बघा कशी झाली, कशी दिसते, छान झाली आहे ना. बघा झाली की नाही झणझणीत वांग्याची भाजी. नक्की सांगा कशी झाली. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा. धन्यवाद.